कुठला तरी पोलीस औरंगाबादमधनं येतो आणि हे सगळं कोणाच्या तरी घरामध्ये घुसतात. कुठल्या कायद्याखाली घुसतात हे? हा, नाही 2 दिवस नाही, ताबडतोब झाली पाहिजे एफआयआर. पुणे कोथरूड पोलीस प्रकरण. बहुजन मुलींना शिवीगाळ व मारहाण याबाबत प्रकाश आंबेडकरांनी थेट पोलीस कमिशनर ऑफिस पुण्यात लावला फोन. पुणे शहराच्या पोलीस उपायुक्तांशी संपर्क साधून त्यांना तात्काळ अॅट्रॉसिटी अंतर्गत एफआयआर दाखल करण्याचे निर्देश बाळासाहेबांनी दिले. प्रकाश आंबेडकरांनी चांगलाच दम भरला. कदम, एक लक्षात घ्या, ती पोरगी 25 वर्षाची आहे. कुठला तर पोलीस औरंगाबाद आत्ताच संभाजीनगर मधून येतो आणि तो त्या पोरीच्या घरामध्ये इथल्या पोलिसांच्या सहाय्याने ते पोरीच्या घरामध्ये घुसतात. पोलिसाला कुणाच्या घरात घुसण्याचं लायसन दिलेलं नाही. कदम, 2 दिवस नाही, ताबडतोब एफआयआर झालीच पाहिजे अशा शब्दात बाळासाहेबांनी दम भरला. कदम, सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, नाहीतर सुप्रीम कोर्टाला पत्र टाकू का? अशा प्रकारे प्रकाश आंबेडकरांनी एफआयआर दाखल करण्याबाबत फोनवरून सूचना दिल्या. तरीही सुजात आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मध्यरात्री 3 ते 4 वाजेपर्यंत ठिय्या देऊन आंदोलन करत तक्रार दाखल करण्यासाठी प्रयत्न करत होते. तरी अखेर पोलिसांनी आरोपीला पाठीशी घालण्यासाठी कुणाच्या दडपणाखाली अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी नकार दिला. एक लक्षात घ्या, कदम, ती 25 वर्षाची आहे. कुठला तरी पोलीस औरंगाबादमधनं येतो आणि हे सगळं कोणाच्या तरी घरामध्ये घुसतात. कुठल्या कायद्याखाली घुसतात हे? हा, पोलिसाला लायसन्स तर दिलेलं नाही ना, त्याच्यामुळे एफआयआर नोंदवून घ्या ना, चौकशी होत राहील त्याच्यामध्ये. नाही 2 दिवस नाही, ताबडतोब झाली पाहिजे एफआयआर. कदम, 2 दिवस नाही, एफआयआर ताबडतोब नोंदवल्या गेली पाहिजे. नाहीतर मी त्यांना सांगतो तिथं धरणं देऊन बसा, एफआयआर नोंदवा म्हणून. नाही, विनंती नाहीये, कायदा आहे. हो, कायद्याला असं विनंती नसते. कायदा आहे, सुप्रीम कोर्टाने तुम्हाला सांगितलेला आहे की ताबडतोब असणारं एफआयआर दाखल करून घ्या. चौकशी तुमची होत राहील ना. एफआयआर नोंदवायला सुद्धा पोलिसांचा रेजिस्टन्स का आहे? आम्ही चौकशी तर मागत नाही, किंवा तुमच्या चौकशीमधून निष्पक्ष होईल त्याच्यावरतीच तुम्ही असं कारवाई करणार आहात. हा, एफआयआर नोंदायला सांगा तिथे. सुप्रीम कोर्टाला पत्र टाकू का आम्ही त्याच्यामध्ये? असे